ॲडव्होकेट जान्हवी भोसले आणि आपण आज असा मला फोन आला होता की महिला दिन किंवा अशा संदर्भातला हा कार्यक्रम आहे, तर मग मुलांना बोलवायचं का? तर जेव्हा मी महिलांचे अधिकार सांगते किंवा महिलांबद्दल होणारे गुन्हे सांगते, तेव्हा ते मुलींनी समजण्यापेक्षा ते मुलांनी जास्त समजणं गरजेचं आहे. कारण अनावधानाने इंटेन्शन नसताना तुमच्याकडून असे गुन्हे होत असतात. तुम्हाला ते करायचे नसतात, पण काही ऍक्ट होतात की विच अमाउंट्स टू ऑफेन्स लेटर ऑन. ठीक आहे. तर महिलांचे अधिकार हा विषय फक्त महिलांचा नाहीच आहे, हा विषय समाजाचा आहे. जर समाजाला ते अधिकार कळाले तर आपल्याआप ते महिलांचे अधिकार त्यांना नक्कीच मिळतील. आता तुम्ही म्हणाल मग महिलांच्या अधिकारांचं लेक्चर आहे तर मग मुलांना कशाला बोलवलंय? बरोबर. तुमच्यातले किती जण फेसबुकवर आहेत, इंस्टाग्रामवर आहेत? इंस्टाग्रामवर असणं गुन्हा नाहीये, असू शकता तुम्ही. फेसबुकवर पण असू शकता, इतकं काही आउटडेटेड नाहीये फेसबुक. या आम्ही कॉलेजमध्ये असताना फेसबुक होतं, पण ठीक आहे, अजून पण चालू आहे फेसबुक. तर तुम्हाला जर का इंस्टाग्रामवर एखाद्या मुलानी किंवा एखाद्या मुलानी एखाद्या मुलीला फॉलो रिक्वेस्ट पाठवली, तर तिच्याकडे काय ऑप्शन्स येतात? ऍक्सेप्ट करणं, कन्फर्म करणं किंवा डिलीट करणं. अजून एक तिसरं ऑप्शन येतो, ब्लॉक का कराल तुम्ही कुठल्या मुलाला? त्यांनी जस्ट तुम्हाला फॉलो रिक्वेस्ट पाठवली. वाय दिस इज सो हार्श? की मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो का तुला ब्लॉकच करते? अजून एक तिसरा ऑप्शन येतो आणि तो म्हणजे नॉट टू रिॲक्ट. ती मुलगी ना तुम्हाला ऍक्सेप्ट करणार आहे ना तुम्हाला फॉलो करणार आहे. देन व्हॉट यू विल डू? आफ्टर एव्हरी फ्यू मिनिट्स यू विल चेक, झालं का ऍक्सेप्ट, झाली का ऍक्सेप्ट, झाली का ऍक्सेप्ट. सपोज तिने तुमची फ्रेंड रिक्वेस्ट, काय ते फॉलो रिक्वेस्ट रिजेक्ट केली, मग काय करणार? परत पाठवणार. काय करणार? तुम्हाला तर बोलायचंय, जेवलीस का? पण तिने तर फ्रेंड रिक्वेस्ट फॉलो रिक्वेस्ट रिजेक्ट केली, मग आता तुम्हाला फेसबुक आठवणार, तुम्ही तिला फेसबुकवर शोधणार किंवा तिला परत इंस्टाग्रामवरच फ्रेंड रिक्वेस्ट टाकणार, बरोबर, किंवा दुसरं अकाउंट ओपन करणार आणि मग तिथून फॉलो रिक्वेस्ट टाकणार किंवा तिचा कॉलेजचे ग्रुप असतात ना व्हॉट्सअप, त्याच्यात तुम्हाला सगळे नंबर मिळतात, तिथून व्हॉट्सअप मेसेज करणार. बरोबर बरोबर ना? हो म्हणतात. जेव्हा तिने तुमची रिक्वेस्ट रिजेक्ट केली, फॉलो रिक्वेस्ट रिजेक्ट केली, तिने काय दाखवलं? आय एम नॉट इंटरेस्टेड, मला तुझ्यात इंटरेस्ट नाहीये, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. तुम्ही परत तिला फॉलो रिक्वेस्ट पाठवली, तर तो पहिला गुन्हा झाला स्टॉकिंगचा, ज्याला 3 वर्ष शिक्षा आहे. आता मग तुमचं म्हणणं नाही, आता बोलायचंच आहे मला, आता तर माझी पण बदनामी झाली ना, आता तर मला बोलायचंच आहे. मग तुम्ही परत फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, सेकंड ऍक्ट ऑफ फॉलोइंग, 5 वर्षांची शिक्षा आहे, ज्याला जामीन पण मिळत नाही. म्हणून माझं म्हणणं असतं की हे लेक्चर्स मुलींनी ऐकण्यापेक्षा मुलांनी ऐकले पाहिजेत. जर त्यांना या गोष्टी कळाल्या तर मोठ्या प्रमाणावर गुन्हे कमी होतील. कारण हा गुन्हा तर किती अनावधानाने घडेल. हा काय तुम्ही अशा विचारांनी करताय का की आता आपण गुन्हा करू? यू आर जस्ट ट्राइंग टू बोलायचा प्रयत्न करताय, कुठे आहेस, जेवलीस का, किती प्रेमाने, तो गुन्हा होतोय ना. आणि हेच जर का तुम्हाला एखाद्या मुलीने रिक्वेस्ट पाठवली तर लगेच लगेच ऍक्सेप्ट करतात तुम्ही. पण यू आर द मॅन ऑफ मॉरल्स, तुम्ही नाही ऍक्सेप्ट केलं, मग यू हॅव रिजेक्टेड. तिने परत फॉलो रिक्वेस्ट पाठवली, मग
तिने तुम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो रिक्वेस्ट पाठवली, तिने तुम्हाला फेसबुकवर मेसेज केला, तिने तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज केला, तिथे तुम्ही रिस्पॉन्ड नाही केलं. तुम्हाला ती कॉलेजमध्ये येऊन बोलली की का मला ऍक्सेप्ट नाही करत आहे, माझी रिक्वेस्ट ऍक्सेप्ट कर. ती तुम्हाला घरी येऊन म्हटली का मला ऍक्सेप्ट नाही करत आहे, काय समजतो तू, ऍक्सेप्ट कर. आता तरी तुम्ही नाही केलं, आता गुन्हा झाला नाही. इथे कंप्लेनंट ही फक्त महिला असू शकते, पुरुष नाही. म्हणून तुम्ही असं करायचं का नाही. कळलं, कायदे महिलांच्या बाजूने आहेत असं आपण म्हणतो, पण बऱ्याच वेळा या गोष्टींमध्ये मुलांवर अन्याय पण होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही बाजूंनी कायदे जपून वापरणं महत्वाचं आहे. उद्या तुम्ही जर का एखादी कंप्लेंट केली तर ती प्रूव्ह करणं हे तुमच्याकडे आहे. तो मुलगा काहीच प्रूव्ह नाही करणार आहे. त्यामुळे हे कायदे हे बेसिक लेवलला कळणं गरजेचं आहे. तुमच्या छोट्या छोट्या ऍक्ट मध्ये गुन्हे घडू शकतात. आणि पूर्वी आपण म्हणतो समाज प्रगत झालाय, लास्ट बेंच, आपण जर का म्हणतो की समाज प्रगत झालाय, की आता महिला एकदम सुरक्षित आहेत वगैरे वगैरे वगैरे, तरी पण कुठेतरी मनात एक भीती असते. का? पूर्वी जे गुन्हे घडायचे ते रस्त्यावर घडायचे. पूर्वीचे गुन्हे रस्त्यावर मुलींची छेडछाड केली हे असे पूर्वीचे गुन्हे अनोळखी लोकांकडून घडायचे. आता गुन्ह्यांचं स्वरूप बदललंय. आता गुन्हे 4 भिंतीत घडतात, गुन्हे फोनमध्ये घडतात, गुन्हे सोशल मीडियामध्ये घडतात, जे नेटवर्क बेस आहे. आणि हे गुन्हे हे ओळखीच्याच लोकांकडून घडतात. मग तिथे तुमचा मित्र असतो, बॉयफ्रेंड असतो, नातेवाईक जवळचे असू शकतात, अगदी नवरा असू शकतो. अनेक वेळा महिलांवर अत्याचार वडिलांकडून केला जातो. अनेक ठिकाणी जो ओळखीचीच व्यक्ती आहे तीच ही गोष्ट करते. मग हे कसं काय शक्य आहे? हे कसं होतं? तुमचा मित्र असेल किंवा तुमचा बॉयफ्रेंड असेल, हा तुमच्या बरोबर ऑफेन्सच्या एक्सटेंडला जातो, हे कसं काय होतं? कारण ह्याला सर्वस्वी मुली जबाबदार आहेत, मुलं नाही. मी प्रत्येक लेक्चर मध्ये सांगते, तुम्हाला जर पहिला मेसेज आलाय हाय कुठे आहेस, अननोन नंबरवरचा, तुम्हाला नाही माहित कोण आहे, डोंट रिप्लाय. तुम्ही रिप्लाय करता. गुन्हा हा दुसऱ्या आणि चौथ्या मेसेजवर घडतो. पहिला मेसेज तर त्यांनी 50 मुलींना पाठवलाय, तुम्ही कशाला रिप्लाय केलात? ते या एज मध्ये तुमचे हार्मोनल चेंजेस पण असतात, बिकॉज मेडिकल सायन्स ऑल्सो अफेक्ट अ लॉट, दॅट इज द मेन थिंग. आणि याच्यामुळे अपोजिट जेंडर मधलं अट्रॅक्शन असेल किंवा काय, तुम्ही अनेक साऱ्या रिलेशनशिप मध्ये. मी तुम्हाला आत्ताच एक गोष्ट सांगते, हे तुमच्या घरचे सांगणार नाहीत, मे बी हे तुमचे टीचर्सही सांगणार नाहीत. बिंग अ ऍडव्होकेट मी अशा अनेक केसेस बघितल्या. तुमचं हे कितीही प्रेम असलं ना कॉलेजमधलं 11वी-12वी, हे काय लग्न बिग्न होत नसतात तुमची. तुमची लग्न होणार नाहीत. पण याच्यातून मोठ्या प्रमाणावर अफेक्ट काय होणार आहे? तुमचं करिअर. दिस रिलेशनशिप विल डेफिनेटली डिस्ट्रॉय युअर करिअर. कुठल्या लेवलला डिस्ट्रॉय होईल हे समजण्या इतपत तुम्ही आता तेवढे मोठेच नाही आहात. तुम्ही छोटे छोटे निर्णय घेता आणि पुढे किती याचा प्रॉब्लेम होतो हे तुम्हाला कळूच शकत नाही. मग हे सुरुवात कुठून होते? तर तुम्ही कुठेतरी रिलेशनशिप मध्ये येता. रिलेशनशिप मध्ये आल्यावर काय होतं? तर रिलेशनशिप मध्ये आल्यावर चॅटिंग. मग या चॅटिंग मध्ये हळूहळू तो तिला म्हणतो की तू मला लोकेशन पाठव, तू कुठे आहेस, मला तुझी काळजी वाटतेय, तू लोकेशन पाठव. तू कुणाबरोबर आहेस, मग तू याच मैत्रिणी बरोबर का फिरतीये, तू हे कपडे का घालतीये, तू या मित्राबरोबर का गेलीस, तू याच्या बरोबर जाऊ नकोस. सुरुवातीला तुम्हाला हे खूप केअरिंग वाटतं, तुम्हाला सुरुवातीला हे खूप छान वाटतं की तो किती केअर करतोय, तो किती माझ्याकडे लक्ष देतोय. लेटर ऑन तुम्हाला लाईव्ह लोकेशनच पाठव, तू मला व्हिडिओच पाठव, तू मला व्हिडिओ कॉलच कर. ह्या गोष्टी प्रॉब्लेम मध्ये जातात. हळूहळू ती व्यक्ती तुमचा कंट्रोल घ्यायला लागते.
आणि जेव्हा त्या नात्यामध्ये कंट्रोलिंग सिच्युएशन येते तेव्हा तिथे गुन्हा घडण्याचे प्रमाण सुरू होतं. साधी गोष्ट आहे, तुमचा मोबाईल तुम्हाला सर्वात जास्त प्रिय आहे, आता 24 तास तो तुमच्या बरोबर असतो. तुम्ही एक वेळ खिशातले पैसे काढून द्याल एखाद्याला, पण मोबाईल नाही देणार. पैसे घे, मला काय फरक पडत नाही. हो म्हणताय, असं नसतं आयुष्य. ठीक आहे, का तुमचा मोबाईल तुम्हाला प्रिय आहे? कारण तुम्ही त्या मोबाईलवरनं तुम्हाला हव्या त्या व्यक्तीला फोन करू शकता, तुम्ही हवे ते फोटो काढू शकता, तुम्ही हवं ते चॅटिंग करू शकता, बरोबर? म्हणजे काय, तर तो मोबाईल आता तुमच्या कंट्रोलमध्ये. सोपं उदाहरण, तुमचा मोबाईल तुमच्या कंट्रोलमध्ये, तुम्ही या क्षणी त्याला सायलेंट केलं तो सायलेंट होणार आहे, तुम्ही या क्षणी त्याचा सायलेंट रिमूव्ह केला तो लाऊड होणार आहे. तुम्ही जर ठरवलं की या व्यक्तीला मला फोन नाही करायचा आहे, तर तो मोबाईल स्वतःहून करेल का? नाही करणार. तुम्ही जर ठरवलं या व्यक्तीचा आलेला फोन मला उचलायचा आहे, मोबाईल उचलेल की नाही? तुम्ही उचलाल म्हणजे मोबाईल. उद्या तो मोबाईल बिघडला, जो तुमचा खूप प्रिय आहे, जो तुमच्या पूर्ण कंट्रोलमध्ये, तो मोबाईल बिघडला, आता तो तुमचे फोन उचलू शकत नाही. आता तो तुम्ही काय करणार? तुम्हाला कॅमेरा ओपन करायचा पण तो होतच नाहीये, यू आर ट्राईंग व्हेरी हार्ड, पण तो चालतच नाहीये, तुम्ही टाकून द्याल, तुम्ही चेंज करून टाकाल. आता तो मोबाईल तुमच्या आवडीचा राहणार नाही का? कारण तो आता तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये. सेम थिंग हॅपन इन रिलेशनशिप. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या कंट्रोलमध्ये राहता तेव्हा तुम्हाला सगळं छान वाटतं. काय झालं? तेव्हा सगळं छान वाटतं, पण जेव्हा तुम्ही तो कंट्रोल तोडायचा प्रयत्न करता, तुम्हाला तो कंट्रोल नकोसा होतो, तुम्हाला तो जाच वाटायला लागतो की मी तुला सारखं सारखं काय सांगायचं, मी कुठे काय करते, कुणाबरोबर आहे, मग तू सांगतोस का मला? तू कुठे? तू पण सांग, मग तू पाठव मला लाईव्ह लोकेशन, तू पाठवतोस का? मग मीच का तुला पाठवू? हे जेव्हा तुम्ही रिलेशनशिपच्या 6, 8, 10 महिन्यांनी प्रश्न करता तेव्हा तुम्हाला तिथे त्रास व्हायला लागतो. कळलं? तेव्हा तिथे काय होतं? तिथे प्रॉब्लेम होतो. तेव्हा मग तिथे मारहाण होणे किंवा तिथे अजून काही ऍसिड अटॅक सारखे होतात, जबरदस्ती होते, अनेक साऱ्या गोष्टी होतात. आणि मग ह्या सगळ्याला जबाबदार कोण? सो जेव्हा तो कॉलेज मधला मुलगा किंवा तुमचा बॉयफ्रेंड किंवा अजून कुठला बाहेरचा असेल, तो जर का आता तुम्हाला जाच वाटायला लागलाय आणि तो आता तुम्हाला धमक्या देतोय का? जेव्हा तुम्ही कंट्रोल मध्ये होता तेव्हा तुमचे फोटोज त्याच्याकडे होते, कळलं? मग आता तो त्या फोटोवरून ब्लॅकमेल करतोय किंवा अशा अनेक गोष्टी तो करतोय. मग आता तुम्ही काय, चूक कुणाची? समाजामध्ये ना खूप सोपं झालंय हे म्हणणं, चूक मुलाचीच आहे, चूक मुलाचीच आहे, त्यांनीच असं केलं का? तुम्ही का स्वतःला एवढा कंट्रोल करू दिला? तुमच्यात असं काय कमी होतं की तू मला कंट्रोल कर? तुम्हाला कळत नव्हतं तुम्ही कुठे जात होतात त्याचं लोकेशन? तुम्ही का केलं? सो स्वतःच्या बाउंड्रीज डिसाइड करा. जिथे मुली स्वतःच्या बाउंड्रीज सोडतात आणि त्याच्यामध्ये दुसऱ्याला येऊ देतात तिथेच गुन्हे होतात. तुमचं प्रेमात जर भीती आहे, कंट्रोल आहे, जाच आहे, जबरदस्ती आहे, तर ते प्रेम नाही. मग आता तिने विचारलं की मग हे आई वडील करत असतील तर? आई वडील करत असतील आणि ते चांगल्यासाठी असेल तर ठीक आहे. ठीक आहे, मी सुरुवातीलाच सांगितलं की हे गुन्हे आजकाल घरांमध्ये पण घडतात, 4 भिंतीत घडतात. म्हणून तुमच्यासाठी कायदे अनेक बनवलेत, पण ते कायदे तुम्ही वापरले पाहिजे. पण तुम्ही वापरत नाही का? तुम्हाला जर का कळलंय, वर्ष 2 वर्षांनी कळलंय की यू आर इन अ रॉंग रिलेशनशिप, तुम्हाला कळतंय की नाही ही व्यक्ती डेंजर आहे, माझी पीस ऑफ माइंड हॅम्पर करते, मला सतत डोक्याला ताप होतोय या गोष्टींचा, मग तुम्ही थांबता का? कारण मग तुम्हाला थांबता येत नाही, भीती वाटते, आता मी काय करू, आता कसं करायचं? इथे तुम्ही योग्य ती मदत घेणं गरजेचं आहे. पहिले म्हणजे स्वतःला हे समजावलं पाहिजे की हे जे नातं आहे
हे परमनंट नाही. एनी डेला तुम्ही त्या नात्यातून बाहेर पडू शकता. भले लग्न जरी झालं असलं तरी त्या नात्यातून बाहेर पडता येतं. ब्रेकअप म्हणा किंवा डिवोर्स म्हणा, दिस कॅनॉट बी काउंटेड ॲज अ फेल्युअर. To stay in that toxic relation or that wrong person is a failure, because it is cutting off all your skills, all your credibility. तुमचं जे क्रेडिबिलिटी आहे, तुमची जी क्षमता आहे, तुमचे जे गुड क्वालिटीज आहेत, या सगळ्या क्वालिटीजला जी एनर्जी लागणार आहे ही तुम्ही या चुकीच्या नात्यात घालवताय. आणि या नात्याला भविष्य काहीच नाहीये, शून्य आहे. तुम्हाला आता ज्या मुलींना वाटत असेल नाही नाही मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही, मी जगूच शकत नाही, असं काही नसतं. असं ऍब्सोल्युटली काय नसतं. कोण कुणा वाचून काही मरत नसतं. कळलं? तुम्हाला दुसरी एखादी छान मिळाली, संपली. कळलं? तिला एखादा चांगला मिळाला, ती जाईल निघून, तुम्ही काही मरत नसतं. पण त्या फेज मध्ये किती दिवस अडकायचं हे मॅटर करतं. तर आमच्या ऑफिसेसमध्ये बायका येतात, मॅडम मी कॉलेजमध्ये असल्यापासून या मुलाबरोबर रिलेशनशिप मध्ये होते, फर्स्ट इयर पासून आम्ही रिलेशन मध्ये होतो, मग त्याच्यानंतर आता आम्ही एक डिवोर्स फाईल केला. फर्स्ट इयर पासून, इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर पासून रिलेशन मध्ये, लग्नाला 10 वर्ष झाली. इंजिनिअरिंग मधले 2 वर्ष गेले मध्ये, पुढे 10 वर्ष लग्न झाली, टोटल 17 वर्ष ते एकत्र राहिले. आणि मग तिचं अफेअर दुसऱ्या मुलाशी झालं. म्हटलं असं कसं काय होऊ शकतं? मग तिला सगळ्या कॉलेज मधल्या गोष्टींपासून गोष्टी आठवायला लागल्या की हा कसा वागत होता, कसा वागत होता, कसं होत होतं, कशी भांडणं होत होती, कसं काय होत होतं. मग आम्ही जेव्हा तिला विचारतो की मग इतके वर्ष तू का नाही बाहेर पडलीस या नात्यातून, जर तू आत्ता कोणीतरी तुला सापडला आणि त्याचा हात धरून तू बाहेर पडलीस, मग असं का? कारण तेव्हा ताकदच नव्हती ना. त्या रॉंग पर्सनचा इतका इम्पॅक्ट तुमच्या डोक्यावर असतो की तुम्ही तिथून बाहेर पडायला खूप वेळ घेता. आणि या वेळेमध्ये तुमचं काय जातं? तुमच्या करिअरची जी महत्वाची वर्ष असतात ती जातात. तुमचं करिअर हे फक्त वयाच्या 27 वर्षापर्यंतच होऊ शकतं. कारण याच्या नंतरचा प्रत्येक दिवस तुम्ही आयुष्यात किती पैसे कमवले ह्यानीच काउंट केला जातो. 27 हे मी खूप आउटर एज सांगतेय. बेसिकली तुमचं ग्रॅज्युएशन होतच 22व्या वर्षी, बरोबर? 22 नंतर 2 वर्ष, 24. तरी मी ग्रेस तुम्हाला 3 वर्ष सांगते. तुमच्या हातात खूप कमी वेळ असतो आणि तुम्ही जर का तो योग्य वापरला नाही तर तुम्हाला 26-27 वर्षाच्या नंतर तुमच्या आयुष्यात फक्त धक्के खाणं एवढंच राहतं. जे हे तुम्हाला करायचं नसेल तर तुम्हाला खूप डोक्याने चाललं पाहिजे. आणि मग आता आम्ही अशा चुकीच्या रिलेशन मध्ये आहोत, काय करायचं? किंवा आम्हाला या रिलेशन मधून बाहेर पडायचं, किंवा मला कुणीतरी त्रास देतोय, कधी कधी मी एखादा फोटो शेअर केला, ही तर सर्वात मोठी चूक आहे. पर्सनल फोटो शेअर करणं, तुम्हाला किती पण अर्ज असेल, यू शुड नेव्हर डू दॅट. यू शुड नेव्हर डू दिस. का? तुमचं प्रेम निघून जाईल नंतर, पण ते फोटो तसेच राहतील. ते फोटो जातील का? ते फोटो जाणार नाही, ते फोटो तसेच राहतील. आणि मग त्या फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल, असे अनेक. आता आमच्याकडे परवाच एक क्लायंट होतं, ती मुलगी डॉक्टर, MS सर्जन, MBBS झालेली, गव्हर्नमेंट कॉलेजमधून गोल्ड मेडलिस्ट, आणि तिने कुठल्या कुठल्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटल्स मध्ये नोकरी केली, सर्जन मुलगी. आणि आता तिचं 32व्या वर्षी लग्न झालं. आणि लग्नाला 2च महिने झाले पण नव्हते, 1.5 महिना झाला होता. 1.5 महिना झाल्यावर त्या नवऱ्या मुलाला, म्हणजे तिच्या नवऱ्याला फोन आला की तुम्ही या नंबर, अननोन नंबरवरून, की तुम्ही या नंबरवर का कॉल करताय, हा माझ्या बायकोचा नंबर आहे वगैरे. तो म्हटलं मी नाही कॉल केला.
म्हणे नाही नाही तुम्ही करताच आहे या नंबरवर कॉल, तुम्ही काच फोन केला? तर म्हटलं बाबा रे मी नाही केला नंबर, पण ठीक आहे तुझं म्हणणं आहे, माझ्याकडून लागला असेल तर सॉरी, आपण काय म्हणतो रॉंग नंबरवर, ठीक आहे आय एम सॉरी. तर त्या माणसाने 5 दिवस त्या नवऱ्याला असा कॉल केला. मग त्याला थोडस कुठेतरी डाऊट आला बायकोवर, की मला कॉल येऊन गेल्यावरच हिला कॉल येतोय आणि ही हळूहळू जाऊन बोलतीये घराच्या पॅसेज मध्ये, बाथरूम मध्ये, आणि येऊन सांगते पेशंटचा फोन. तू पेशंटचा फोन आहे तर नवऱ्यासमोर बोल. नाही, आणि तिचा फोन झाला की ह्याला फोन, ह्याचा फोन झाला, ह्याच्यावर तिला डाऊट, ह्याला डाऊट आला. मग ह्यानी त्या माणसाला नाव विचारलं की तुझं नाव काय? ठीक आहे मी तुझ्या बायकोला फोन करतोय, तुझं नाव काय? त्याने घाई गडबडीमध्ये खरं नाव सांगितलं आणि तेच नाव त्यांनी बायकोला विचारलं. ती म्हटली हो कॉलेजमध्ये माझा बॉयफ्रेंड होता, पण तो येडा आहे, तो काही लोकांना सांगतो आमचं लग्न झालं, मला मुलं, मी प्रेग्नंट होते वगैरे, असं काही तो अफवा पसरवतो. हा म्हटलं तू एक काम कर, तू 8 दिवस माहेरी जा. आणि मग ह्याने चौकशी केली तर तिने ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर करून लग्न केलं होतं, रजिस्टर मॅरेज केलं होतं, तिचे 3 अबॉर्शन झाले होते. हे सगळं लपवून तिने या मुलाशी लग्न केलेलं सापडलं. आणि ह्या गोष्टीचा सिरियसनेसच नाही, कारण ते केव्हा तरी कॉलेजमध्ये केलेलं आहे ना. पुढे काय आयुष्य? आणि आता त्या मुलाकडे सगळे रिपोर्ट आहेत, सगळे फोटो आहेत, आता तो ब्लॅकमेल करतोय 1.5 कोटी द्या, 2 कोटी द्या, नाही तर मी बदनामी करेन. ह्या गोष्टी भविष्यात दोघांनाही, त्याचं तर आयुष्य बरबादच झालं. तो पण MBBS ला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये होता, म्हणजे तो किती हुशार असेल. आज तो कुठल्या तरी गॅरेजमध्ये मेकॅनिक म्हणून काम करतो, कारण 10 वर्ष ह्याच्यातच गेली ना. ते हिने करिअर केलं, पण त्या करिअरचं काय, म्हणजे दोघांचंही नुकसान आहे. असं अजिबात नाही की मुलीचंच नुकसान आहे किंवा मुलाचंच नुकसान आहे, दोघांचंही नुकसान आहे. त्यामुळे तुम्ही ज्या अल्लडपणाने गोष्टी करता ना, त्या गोष्टी नका करू. या एज मध्ये एकच धोरण लक्षात ठेवा, मी ही गोष्ट करते, ही मी माझ्या आई वडिलांना सांगू शकेन का? जर उत्तर त्याचं नाही आहे तर ती गोष्ट करू नका. तुम्हाला चांगले मार्क पडले, तुम्ही आई वडिलांना सांगता, कारण ती चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही जर का एखाद्या रिलेशनशिप मध्ये आत्ता जात असाल तर ही गोष्ट तुम्ही सांगाल का आई वडिलांना? नाही सांगणार. का? कारण तुमच्याही मनाला माहिती आहे हे चूक आहे. तुम्ही या एज मध्ये आहात की तुम्हाला चांगलं वाईट 100% कळतं. मग आता आपण बघत होतो की जर तुम्हाला या रिलेशन मधून बाहेर पडायचं असेल तर कसं पडणार? 1903 ही एक हेल्पलाईन नंबर आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या मैत्रिणी किंवा कुणीही अशा प्रॉब्लेम मध्ये असेल तर तुम्ही त्यांना हा नंबर द्या, 1903 1903. या हेल्पलाईनवर तुमची आयडेंटिटी पूर्णपणे हाईड केली जाते. इथे मुलंही हे करू शकतात, या हेल्पलाईनला कॉल करू शकतात. ही खास तुमच्या वयाच्या मुलांसाठी सरकारने बनवलेली हेल्पलाईन आहे. इथे तुमच्या हातातल्या फोन मधून फोन लागतो. महत्वाचं म्हणजे या फोनवर बोलायला पैसे कटत नाहीत. कळलं? तुमच्या फोनमध्ये 0 बॅलन्स असेल तरी हा फोन लागतो. आणि तिथून तुम्ही तुमची आयडेंटिटी किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना न कळता ह्याच्यातून बाहेर पडू शकता. पण तिथेही तुमचं रिड्रेसल नाही होते तर कॉलेजेसमध्ये कमिटी असते, या कमिटीला अप्रोच व्हा. मग मी कसं बोलणार? मग सगळ्या कॉलेजमध्ये अजिबात नाही. तुमचे जे फॅकल्टी मेंबर्स आहेत, तुमचे ज्या प्रिन्सिपल मॅडम आहेत, यांना मे बी तुमच्यापेक्षा लहान मुलं आहेत, पण तुमच्यापेक्षा 10-15 वर्षांनी मोठं त्यांचं वय आहे आणि दे हॅव सीन दिस एक्झाम्पल्स. तुमच्यापेक्षा समाज बघितलेला, आणि इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला तुमचं आयुष्य आणि भविष्य चांगलं व्हावं असं वाटतं, म्हणून ते तुम्हाला नक्कीच मदत करतील. तेही नाही झालं तुमच्याकडून तर तुम्ही गुगलवर फक्त माझं नाव टाकलं तरी तुम्हाला माझा नंबर कळेल. माझं पूर्ण नाव आहे जान्हवी भोसले. तुम्ही मला अप्रोच करा, तुम्हाला 100% मी मदत करेन. तेही नाही जमलं, तुम्ही नियरेस्ट पोलीस स्टेशन मध्ये जा. प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये दक्षता कमिटी असते. कळलं? तुम्हाला ती कमिटी पूर्णपणे मदत करते.
तुम्हाला काय मदत हवी असते तुम्हाला माहिती आहे, ह्याच्यात तुम्ही गेलेला आहात, तुम्हाला यायचं कसं हेही माहिती आहे, फक्त तुमच्यात हिंमत नसते, तुम्ही घाबरत असता. आणि या एज मध्ये ही भीती साहजिक आहे, स्वाभाविक आहे. तुम्हाला जर ही भीती नाही वाटली तर प्रॉब्लेम आहे असं मी म्हणेन. तर मग तुमच्यात प्रॉब्लेम आहे, तुम्ही डेंजर आहात. कळलं? पण तुम्ही याच्यातून बाहेर पडू शकता. पडा. मग कायदे काय आहेत तुमच्यासाठी? अनेक कायदे. तुमचा कोणी फोटो काढला, तुम्ही इथे लेडीज रूम मध्ये येणार असतात असेल ना, लेडीज रूम असतील, लेडीज वॉशरूम्स असतील, किंवा 4 मुली इकडे बसल्यात, तुम्ही गप्पा मारताय, कोणी ओढणी नीट करते, कोणी काही अजून करते, आणि कुठल्या मुलाने तुमचा फोटो काढला, तर तुमची प्रायव्हसी ब्रीच होईल. तुम्हाला जेव्हा माहितीये की आता मी एकटीच आहे आणि मी माझ्या पर्सनल ऍक्टिव्हिटीज मध्ये इंडल्ज आहे, मी माझी पर्सनल ऍक्टिव्हिटी करत आहे, जेव्हा की माझ्या मनाला माहितीये मला कुणीच बघत नाहीये, आणि मग तेव्हा एखाद्या मुलाने तुमचा व्हिडिओ काढला किंवा तुमचा फोटो काढला, तर तर हा गुन्हा आहे. हा पहिला फोटो काढणं याला 3 वर्षांची शिक्षा आहे, आणि दुसरा फोटो काढणं याला 5 वर्षांची शिक्षा आहे. याच्यामध्ये जामीन होत नाही, जामिनावर तुम्ही बाहेर पडू शकत नाही. आणि तुमच्या फोनमध्ये तुम्ही काय करता, कुठला मेसेज डिलीट करता, कुणाच्या अकाउंटवर नुसतं जाऊन व्हिजिट करून येता, हे सगळं काही सायबर सेलकडे रेकॉर्ड होत असतं. त्यामुळे यू कॅनॉट बी लाईक की मी करेन आणि कुणाला कळणारच नाही. कळलं? हे असे एक्सपर्ट रोज असतात आणि त्यांना हे कळतं की तुम्ही काय करताय. आता मग तुम्ही म्हणाल मग आमचा फोटो एखाद्या मुलीने काढला तर गुन्हा होईल की नाही होईल? तुम्हाला लाज वाटेल की नाही? नाही. ऑफकोर्स 2023 पर्यंत 24 पर्यंत या पण गुन्ह्यामध्ये कंप्लेनंट फक्त महिला होती. पण आता जो नवीन कायदा आला BNS, आता वोयरिझमला कंप्लेनंट हा पुरुष पण आहे. कळलं? तुम्हाला एखाद्याने कॉलर ओढली, शर्टचं बटन तोडलं किंवा सगळी बटणं तोडली शर्टची, तुम्हाला दे ट्राय टू, माझ्या घरचे तुम्हाला काहीच म्हणायला येणार नाही कारण ते तुम्हाला ओळखतच नाही. तुम्हाला कोण काय म्हणणार आहे? जे तुमच्या घराच्या आजूबाजूला राहतात, जे तुमचे नातेवाईक आहेत. मग तुम्ही सांगा मला की तुम्ही जेव्हा या टॉर्चर मधून जाता, या मेंटल हॅरॅसमेंट मधून जाता, तेव्हा किती वेळा तुमच्या शेजारचे आणि तुमच्या घरचे तुमच्याबरोबर येऊन रडतात? हे आयुष्य तुमचं आहे का समाजाचं आहे? निर्णय हे कुणासाठी घ्यायचे, तुमच्यासाठी घ्यायचे का समाजासाठी घ्यायचे? बरेच जण या सगळ्या स्ट्रेस मध्ये सुसाईड करतात. याच्यातून नुकसान कुणाचं होतं? सर्वात पहिले तुमचं होतं. मनुष्य जन्म मिळणं सोपं नाही. तुम्हाला हा मनुष्य जन्म मिळाला, तुम्हाला बुद्धी आहे की तुम्ही शिकताय, नाही तर तुम्ही पहिलीतच नापास झाला असता. आहे ना बुद्धी, म्हणून ते इथपर्यंत येत आहे. यानंतर अजून अशा अनेक गोष्टी तुम्हाला फॉर्च्युनेट मिळालेल्या आहेत, तर तुमचं तुम्हाला माहिती आहे की मला चांगलं काय मिळालंय. सर्वात पहिलं नुकसान तुमचं आहे, कारण वेळेत तुम्ही निर्णय घेऊ शकला नाही, वेळेत तुम्ही त्या रिलेशन मधून बाहेर पडू शकला नाही, वेळेत तुम्हाला तुमच्या बाजूने असलेला कायदा समजला नाही. आणि दुसरी गोष्ट तुमच्या आई वडिलांचं आहे की त्यांनी तुम्हाला इतकं वाढवलं आणि त्यांच्या पदरी काय आलं, हे सर्वात वाईट आहे. त्याच्यामुळे वेळेत शहाणे होणं खूप महत्वाचं आहे, कारण इथे नुकसान दोघांचं आहे. मुलांचं असू दे, मुलींचं असू दे, नुकसान दोघांचं आहे. कळतंय? याच्यात कायदे काय आहेत तर स्टॉकिंग, जे मी तुम्हाला सांगितलं की वारंवार एखादी व्यक्ती जर का तुम्हाला फॉलो करतीये, हा, पण तिथे काय महत्वाचं आहे, तुम्ही क्लिअरली त्या मुलाला सांगितलं पाहिजे की मला तुझ्यात इंटरेस्ट नाहीये. नाही तर इथे कायदा पण मुलांना सांगतोय, एकदा विचारून तर बघ. कळलं? काहीच जण स्मार्ट आहेत, हे की नाही? ठीक आहे. तर इथे स्टॉकिंग झालं, वोयरिझम झालं, कुणाचेही फोटो काढणं, ते व्हायरल करणं, त्याचे सोशल मीडियावर टाकणं, हे योग्य नाही. त्यानंतर तुमच्याकडे इतके रिसोर्सेस आहेत या अँड्रॉइड फोनमुळे
तुम्ही इतके पुढे, म्हणजे 11वी-12वी मध्ये आम्ही तर बावळट होतो. बावळट हाच शब्द बरोबर आहे. हा, ह्या मुलांना फोनमध्ये यांच्या एका क्लिकवर माझ्या जवळपास असलेले हॉटेल्स, आपण किती बावळट होतो. शाळा ते घर, कॉलेज ते घर, ह्याच्या पलीकडे आयुष्यच नव्हतं. म्हणून आज आम्ही काहीतरी झालो असं मी म्हणेन, तेवढंच खरं आहे. मला तर खरंच चॅलेंजिंग वाटतं या जनरेशनचं. इट इज डिफिकल्ट की ते मोबाईल वरून तुम्ही तो मोबाईल ठेवणं आणि अभ्यासाला बसणं. अनेकदा माझं स्वतःचं ऑफिसमध्ये असं होतं की मी तो रील्स बघत राहते आणि मग आता मला हे ठेवायचंय आणि मला ही फाईल वाचायची आहे, पण ते रील्स इतके ऍडिक्टिव्ह असतात आणि तुमच्या माइंडला इतके कॅप्चर करतात की इट बिकम्स डिफिकल्ट की तो मोबाईल ठेवणं आणि ती फाईल ओपन कर. म्हणजे माझं मन मला सांगत असतं, जान्हवी फाईल वाच, ठेव बाजूला, कोर्टात जायचंय. हे माझ्या लेवलला होतं, तर तुमच्या लेवलला किती होत असेल. तुमचा तर सत्कार केला पाहिजे प्रत्येक परीक्षेनंतर की तुम्ही पासच झाले कसे. तुम्ही मग या रिलेशनची पुढची पायरी ओलांडता. मग तिथे तुमचे संबंध येतात, शारीरिक संबंध येतात आणि हे तुम्हाला नॉर्मल वाटतं. तो तर खूप चांगला आहे, त्याचं तर माझ्यावर खूप प्रेम आहे, तो तर खूप चांगला आहे. आणि मग काही काळाने तो जातो निघून त्याच्या गावाला. तो पुण्यातला नसेल तर जातो गावाला निघून. पुण्यातला असेल तर तुम्हाला सगळीकडून तो डिसॅपिअर्ड होऊन जातो. फोन ब्लॉक, घरचे हे, तुमची तो घरात काहीतरी सांगून बदनामी करेल की त्याच्या घरचे पण तुमच्या अगेन्स्ट फिरून जातील. कुणाला पाहिजे त्यांच्या मुलाच्या लाईफ मध्ये तुम्ही ऑब्स्टॅकल. मग अशा वेळेस मग मुली आमच्याकडे येतात, मला बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा आहे. मध्ये एका कॉलेजमधले, मोठ्या कॉलेजमधली मुलगी होती, इंजिनिअरिंग फायनल इयरला. मॅडम मला बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा. म्हटलं ठीक आहे, तू कुठे जात होतीस, कुठे तुमचे संबंध आले. नाही, तो रूमवर राहायचा का, तर तो गावी निघून गेला होता आणि ही त्याच्या गावाच्या घरी गेली होती आणि तिथे हिला त्याच्या आई वडिलांनी हकलून लावलं होतं, म्हणून हिचा इगो हर्ट झाला होता आणि आता हिला बलात्काराचा गुन्हा दाखल. म्हटलं तू गेली कुठे होतीस, कुठे तुमचे संबंध आले. तो इथे फ्लॅट घेऊन राहायचा, मग त्याच्या फ्लॅटवर मुलं नसताना आम्ही जायचे. तू तुझ्या पायांनी जात होतीस ना, मग आता तू कसं म्हणते की त्यांनी जबरदस्ती केली. चुका तुमच्या पण बाजूला असतात हे बघा, की काही गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला थांबवणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्ट्रॉंग राहिलात ना, मी नाही येणार, तुला काय करायचंय ते कर, मी नाही येणार, गुन्हा होऊच शकत नाही तुमच्या अगेन्स्ट. तुम्ही पहिले स्ट्रॉंग व्हा. तुम्ही जर शिक्षण घेताय, तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता. पेपर आला, तुम्ही तुमचा निर्णय घेता ना, कुठला प्रश्न पहिले लिहायचा आणि कुठला दुसरा लिहायचा. अनेक निर्णय तुम्ही घेता. रोज उठल्यावर तुम्ही निर्णय घेता, आज केस धुवायचं की नाही धुवायचं, इथून निर्णय सुरू होतात. बरोबर ना. आज कुठले कपडे घालायचे, आज बसने जायचं, रिक्षाने जायचं, चालत जायचं, गाडीवर जायचं, आज या बेंचवर बसू का या बेंचवर बसू. अनेक निर्णय तुम्ही घेता. मग हा निर्णय घ्या ना की नाही, ही माझी मर्यादा आहे, या मर्यादेत राहून तुला जर रिलेशन मध्ये राहायचंय तर राहा, नाही तर नको राहू. तू गेल्याने काय फरक पडत नाही, 10 मिळतील मला. तर या ऍटिट्यूड मध्ये राहा. मग मी नाही कसं म्हणू, मग असं कसं, याच्यातून तुमचं आयुष्य धोक्यात आहे आणि तुम्हाला कळत नाही की ह्याचे केवढे मोठे कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात. आमच्याकडे एक केस होती, कॉलेजमधले मुलं मुली, तिच्या रूमवर जा, इकडे जा, तिकडे जा, आणि मग प्रेग्नन्सी राहिली, कळलंच नाही, आणि मग ती मुलगी सिरियस झाली. मग आपल्या शरीरात जे 5 लिटर रक्त असतं ते तिच्या पोटात काही होऊन एक ट्यूब फुटली आणि त्याच्यात 3 ते 4 लिटर रक्त पोटात आलं आणि ती सिरियस झाली. घरी कोणालाच काही माहित नाही. घरी तर आई वडिलांनी शिकायला पाठवलं होतं. तर आम्हाला फोन, मॅडम असं असं झालंय, हॉस्पिटलमध्ये या. मग हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आज त्या मुलीचं जे काही ऑपरेशन झालं, तिचं लाईफ टाईम नुकसान झालं.
लाईफ टाईम ट्यूब रिमूव्ह झाली. आता हु विल बी रिस्पॉन्सिबल फॉर दिस? काय गॅरंटी आहे की तो मुलगा लग्न करेल तुमच्याशी? आता बिकॉज यू आर नॉट नॉर्मल ना, यू रिमेन नो नॉर्मल. मग तुम्हाला वाटणाऱ्या खूप छोट्या गोष्टी पुढे खूप मोठ्या होऊ शकतात, होतात. तुम्हाला असं जर वाटत असेल की माझ्यासोबत असं होऊच शकत नाही, तर हे चुकीचं आहे. कळलं? हे होणार, घडणार, आणि तुम्ही प्रॉब्लेम मध्ये येणार. आणि मग त्यावेळेस सगळा ब्लेम उचलायचा आणि मुलाच्या डोक्यावर थोपवायचा नाही. पहिले स्वतः सुधरा, पहिले स्वतःला मर्यादा आखून घ्या. आणि मग याच्यात कायदा काय सांगतो, तर क्रिमिनल लॉज आहेत मुलींच्या बाजूने, की बलात्काराची केस. आता हे मुलांना माहित असणं खूप महत्वाचं आहे. एखादी मुली बरोबर तुमचे संबंध आले, त्यावेळेस ती मुलगी स्वतः तिच्या घरातून आलीये, तुमच्या गाडीवर बसून तुमच्या बरोबर हॉटेलमध्ये किंवा कुठे गेलीये, आणि उद्या ती जर पोलीस स्टेशनला म्हटली जाऊन की यांनी माझ्यावर बलात्कार केला आणि माझी कन्सेंटच नव्हती, तर तिला म्हणायचा अधिकार आहे. तुमचे पुढचे 15 वर्ष हेच प्रूव्ह करण्यात जातील की तिला कन्सेंट होती. जेव्हा की एखादी मुलगी म्हणते नव्हती, कायदा म्हणतो नव्हतीच, तू प्रूव्ह कर कशी होती. त्यामुळे हे उद्योग या वयात करू नका, तुमचं वय नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही जे ऑनलाईन हे करता, मग याच्यामध्ये कॅट फिशिंग हा एक मोठा ऑफेन्स आहे. कॅट फिशिंग म्हणजे काय, तर फेक अकाउंट बनवणे, पण ते क्लोन केलेले अकाउंट. की तुम्ही माझं अकाउंट बनवायचं जे डिक्टो माझ्या अकाउंट सारखं असेल, सेम. की तुम्ही माझ्या ओळखीत जर का या मॅडमला रिक्वेस्ट पाठवली, तर त्यांना कळणारच नाही की मी बोलतेय का तुम्ही बोलताय. आणि मग त्याच्यावरनं चॅटिंग, त्याच्यावरनं फोटो पाठव, हे कर ते कर. त्यानंतर हनी ट्रॅप हा एक खूप महत्वाचा गुन्हा आहे, की ज्याच्यात तुम्हाला कळत नाही पण तुमच्या अगेन्स्ट गुन्हे होतात. हनी ट्रॅप म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती असते, मग तो पुरुष असेल किंवा कुणीही असेल, ती व्यक्ती तुम्हाला खूप छान, आता तुमच्यातला एखादा स्टुडंट आणून मी इथे उभा केला आणि त्याला तुम्हाला म्हटलं 10 मिनिटं बोल, तुम्हाला काही आलं नाही, तुम्ही तप केलं, पण त्याच्यानंतर मी म्हटलं वाह काय बोलला तू सुंदर, व्हॉट यू विल फील, यू विल इमिजिएटली स्टार्ट लाइकिंग मी. तुम्हाला पण माहितीये तुम्ही काय आहे ते, पण तरी तुमचं कौतुक केलं. तर कुणाला कौतुक नको. ह्युमन सायकोलॉजी नीड्स ॲप्रिसिएशन. ह्युमन माइंड नीड्स वा किती छान, तू किती छान आहेस, किती चांगला आहेस, तुझं मन किती चांगलं आहे. तुम्हाला माहितीये तुम्ही काय आहे, पण समोरचा म्हणतो तुझं मन किती चांगलं आहे, वा वा. सो असे मेसेजेस तुम्हाला त्या फेक अकाउंट अननोन पर्सन कडनं येतात, आणि मग तुम्ही त्या पर्सन बरोबर वाहवत जाता. मग तिथे मुलं जरी असतील ना, तरी पण फोटो पाठव, किंवा ती व्यक्ती फोटो, तुम्हाला काय माहिती स्वतः ते पाठवते का गुगलवरचे पाठवते, फोटो पाठवणार, मग तुम्ही त्याच्यावर कमेंट करणार. मुली असाल तर तुम्ही फोटो, आणि मग त्या चॅटचे स्क्रीनशॉट्स किंवा ती चार्ट एक्सपोर्ट करून तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाणार. दिस इज कॉल्ड हनी ट्रॅप. आता तुम्हाला माहित असेल आपले सायंटिस्ट, IMRD मधले सायंटिस्ट, त्यांना हनी ट्रॅप मध्ये अडकले. ते पाकिस्तानची मुलगी होती आणि तिने सगळी आपली इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून घेतली. केवढं मोठं इंडियाच्या सिक्युरिटीला धोका झाला होता 2 वर्षांपूर्वी. तुम्ही तर अडकणं कायच ना म्हणजे. सो कॅट फिशिंग या सगळ्यासाठी सायबर ऍक्ट मध्ये गुन्हे दिलेले. तुम्ही कुठेही अडकलात तरी तुम्ही लगेचच याच्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू शकता, पण तुम्हाला वाटलं पाहिजे की मला बाहेर पडायचं. जोपर्यंत तुम्हालाच वाटत नाही मला याच्यातून बाहेर पडायचंय, तोपर्यंत तुम्हाला कोणीच बाहेर नाही काढू शकत. तुमचे आई वडील नाही, तुमचे टीचर्स नाही, कुणी काउन्सिलर नाही, आणि कुणीच नाही. यानंतर घरामध्ये अन्याय होतोय, अत्याचार होतोय, मग तिथे वडिलांकडून होतोय, भावाकडून होतोय, आईकडून होतोय, सावत्र आई वडिलांकडून होतोय, नवऱ्याकडून होतोय, सासरकडच्यांकडून होतोय, कुणाकडूनही होतोय. मग तुम्ही म्हणाल अत्याचार म्हणजे काय? माझ्या वडिलांनी जर का ऑफिसमधून आल्यावर मला म्हटलं टीव्ही बंद करा आणि अभ्यासाला बस, इज दिस कॉल्ड अत्याचार? थोबाडीतच दिली पाहिजे लेख मोठी. मग आता नवीन कन्सेप्ट आहे ना, मारायचं नाही, म्हणून तुम्ही डिप्रेशन मध्ये जाता. नाहीच काय.
आमच्या वेळेस नव्हते डिप्रेशन, पॅनिक, एन्झायटी वगैरे. 2 मुस्काडीत दिला, ओके कार्यक्रम. आता तुमचं गणित वेगळं आहे. तुम्ही नवीन जनरेशन, तुम्ही जेन झी आहात. तुमचे फंडेच वेगळे, तुमचे जगाकडे बघण्याचा तरीकाच वेगळा आहे. तुम्ही कुठल्या तरी फेरी टेल लाईफ मध्ये जगत असता आणि मग शिक्षण झालं, नोकऱ्या करायला लागल्या की तुमची फेरी टेल क्रॅश होऊन जाते. असं नसतं, कळलं? आयुष्य असं नसतं. आपल्याला नोकऱ्या कराव्या लागतात, रोज सकाळी 10 वाजता ऑफिसला पोहोचावं लागतं, तिथे मान मोडून काम करावं लागतं, कितीतरी वेळा वेळेवर जेवायलाही मिळत नाही तरी तिथे जावं लागतं. दुसऱ्या दिवशी तिथे आपल्या सिनियरचे जोडे खावे लागतात तरी जाऊन त्याच्याशी मान खाली घालून बोलावं लागतं. हे आयुष्य आहे. तुमच्या फेरी टेल मधलं आयुष्य इथे नाही, कुठेच नाही. म्हणजे माझं ऑफिस असलं तर तुम्ही म्हणाल मग तुम्हाला काय आहे ना, तुमचं थोडीच आहे असं आयुष्य. मला तर माझ्या ज्युनियरचे पाया पडावं लागतं 10 वेळा, बाबा रे बाबा रे. सगळ्यांच्याच आयुष्यात सगळंच असतं. मलाही वेळेत, माझं तर ऑफिस 10ला असतं पण मी 8 वाजताच ऑफिसला जाते. तेही आयुष्य असतं. कुठलंही फेरी टेल असं जादूची कांडी फिरवली मग सगळं छान झालं असं कुठलंही नसतं. मरेस्तोवर कष्ट करावे लागतात, रोज कष्ट करावे लागतात, कन्सिस्टंटली कष्ट करावे लागतात आयुष्यात. हे जे प्रेम बीम सगळं 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 जेव्हा रियालिटी आत येते ना, हे सगळं बाहेर पडतं. कळलं? इथे पैसे कमवले तर दुनिया विचारेल, नाही तर कुणी विचारणार नाही तुम्हाला. अजून 10 वर्षांनी, 5 वर्षांनी कुणी तुम्हाला विचारणार नाही. आजपासून नोकरी करा. आज तुम्हाला कसली घरात चिंता आहे का की तू कमवून आणलं तरच घरातली चूल पेटेल? नाही. मग तुम्ही जा, पार्ट टाइम नोकऱ्या करा, तुम्हाला समाज काय ते कळू देत. कळलं? तुम्हाला सिस्टीम कळते की कशी कामं होतात, ह्या सिस्टीमचा अभ्यास होतो तुमचा. आणि काही तुम्ही जे कोर्स करताय तिथे अजिबात पूर्ण दिवस रात्र अहोरात्र अभ्यासाची गरज नाहीये. आहे का मॅडम? मॅडम होच म्हणतील. अजिबात नाही. तुम्ही टाइम प्रॉपरली डिवाइड करू शकता. तुम्हाला घरात छळ होत असेल तर तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स नावाचा कायदा आहे, प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. या कायद्याअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे अब्यूज सांगितलेत की बायकोकडून नवरा जर सगळी सॅलरी काढून घेत असेल तर फायनान्शियल अब्यूज. हे कुणाला कळलं पाहिजे? मुलींना तर कळलंच पाहिजे की द्यायचं नाही, आणि मुलांना पण कळलं पाहिजे की हे गुन्हा आहे. कळलं? बायकोला मारहाण करणं, प्रत्येक वेळेस मारहाण करणं म्हणजेच गुन्हा आहे का? अजिबात नाही. शरीराला हात न लावता सुद्धा गुन्हा घडू शकतो. मेंटल हॅरॅसमेंट इज मोर सिरियस दॅन फिजिकल हॅरॅसमेंट. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी कंटिन्यू बोलताय, तुम्ही कनेक्शन मध्ये आहात आणि त्या व्यक्तीने अचानक तुम्हाला ब्लॉक केलं, तुमचे फोन उचलणं बंद केलं, दॅट विल अफेक्ट युअर सायकोलॉजी. कळलं? यू विल स्टीप इन टू डिप्रेशन. मग अशा वेळेस तुमचे कायदे तुमच्या बाजूने असतात. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट खाली फिजिकल अब्यूज, त्यानंतर फायनान्शियल अब्यूज, सायकोलॉजिकल अब्यूज आहे की तुम्हाला घालून पाडून बोलणं, सतत शिवीगाळ करणं किंवा नाहीच बोलणं. मॅन इज अ सोशल ॲनिमल, ही नीड्स सोसायटी. कळलं? मॅन इज अ सोशल ॲनिमल, त्याला समाजाची गरज आहे. आणि तुमच्याशी घरात कोणी बोललंच नाही तरी सुद्धा गुन्हा आहे, किंवा तुम्ही एखाद्याशी असं करत असाल तर तो देखील गुन्हा आहे. कळतंय? त्यामुळे खूप विचारांनी राहिलं पाहिजे. मग तुम्ही पुढे जाऊन तुम्ही ऑफिसमध्ये गेलात, ठीक आहे, कॉलेजमधले आपण बघितले, मग त्यानंतर तुम्हाला मारलं तर तुम्ही फाईल करू शकता का डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचाराखाली? नाही, कारण कायदा फक्त बायकांसाठी आहे. तुम्ही काय नाही करू शकत. तुम्ही काय करू शकता? सहन. इट्स अ रियालिटी. आता पुढे सांगितल्यावर तुम्हाला अजून जाणवेल. आता तुम्ही ऑफिसेसमध्ये गेलात, घरात तर आपण बघितलं, कॉलेजमध्ये पण बघितलं, स्टॉकिंग तर तुम्ही गुन्हाच दाखल नाही करू शकत. ऑफिसेसमध्ये गेल्यावर तिथे तुम्ही एखाद्या कलिगला, एखाद्या महिला तुमच्या बरोबर काम करणार असेल, तिला म्हटलात, वा मॅडम आज ड्रेस छान आहे, छान दिसत आहे.
गुन्हा आहे. म्हणजे मी त्यांच्याकडे बघितलं ते नाही काय म्हणत, त्यांना बघितलं ऐकतायत की नाही असं. टायमिंग चुकलं. आय अपोलोजाइज फॉर दॅट. आय अपोलोजाइज फॉर दॅट. मी टायमिंग चुकलं. मी बघितलं आहेत की नाही, ऐकतायत की नाही. टायमिंग चुकलं. तर आता हेच टायमिंग माझ्याकडून चुकलं ऑफिसच्या ठिकाणी, तर गुन्हा होईल का? किंवा तुम्ही एखाद्या महिलेला म्हटलात, मॅडम आज ड्रेस छान आहे, तुम्ही छान दिसताय, पॉश खाली गुन्हा आहे. त्या फालतू कमेंट करायच्या नाहीत. तुम्ही कशासाठी आलात? कामासाठी आलात ना. हा कामाचा भाग आहे का? नाही. पण हेच एखादी महिला तुम्हाला म्हटली, वा आज तो दिन बन गया, तर गुन्हा होत नाही. असं काम करताना, आता आपण काम करत असतो, फाईल्स एक्सचेंज होतात, अनेक गोष्टी असतात. कधी घाईघाईत आपण पेन घेतो, दुसऱ्याचे पेन दे रे जरा, सही करतो, आणि अशा वेळेस तुमचा जर का हात एखाद्या महिलेला वर्क प्लेसवर लागला तर गुन्हा आहे. गुन्हा आहे. तुम्ही म्हणू शकत नाही की काय झालं एवढं, कामाच्या त्याच्यात लागलो, एवढे लोक समोर होते, मी एवढ्या लोकांसमोर काय तुला छेड काढणार होतो का? हात लागला, विषय संपला. याच्यावर इंडियाचं खूप मोठं एक जजमेंट आहे, बजाज वर्सेस केपीएस गिल. दोघेही ऑफिसर्स आहेत, दोघेही आयपीएस ऑफिसर. क्राईम कॉन्फरन्स चालू आहे, अजून 40 आयपीएस ऑफिसर्स तिथे बसलेले. आणि जसं आता तुम्ही बसलाय किंवा आपण मूवी बघायला जातो आणि आपलं आर्मरेस्ट एकच असतं, शेजारच्याच आणि आपले खुर्चीचं हे एकच असतं ना. आता तुमच्या शेजारी जर का एखादा पुरुष बसला असेल आणि एखाद्या महिलेने हात ठेवला, हेच झालं होतं की ते क्राईम कॉन्फरन्स मध्ये होते आणि त्या मॅडमनी, बजाज मॅडमनी हात ठेवला आणि त्याच्यावर गिल साहेबांनी पण हात ठेवला. त्यांनी हात काढून घेतला. त्यांनी हात काढून घेतला. हात काढून घेतल्यावर सापडलं का? त्यांनी हात काढून घेतला. हात रूपन देवन बजाज, रूपन देवन बजाज वर्सेस केपीएस गिल. हा, रूपन देवन बजाज. तर याच्यामध्ये असं झालं होतं की त्यांनी दोघांनी पण हात ठेवला आणि त्या मॅडमनी काढून घेतला. त्या मॅडमनी काढून घेतला, त्यांनी काय दर्शवलं की बाबा तू हात ठेवतोयस, माझ्या हाताला हात लागतोय, ते मला पटत नाहीये. क्लिअर इंडिकेशन होतं की नाही, मी हात काढून घेतला, पण मी हात तसाच ठेवला असत, म्हणलं ठीक आहे हिला चालते, ठेवायच्या हातावर हात. तिने हात काढून घेतला. मग त्या केपीएस गिल साहेबांनी, मग मीटिंग चालू झाली, त्यांना कळालं, मॅडमनी परत हात ठेवला, गिल साहेबांनी परत हात ठेवला. आयपीएस मॅडम भडकल्या, डायरेक्ट गेल्या पोलीस चौकीत, गुन्हा दाखल, ऑट्रेजिक मॉडेस्टी ऑफ वुमन 354D. आता आयपीएस मॅडम, तू पोलीस काय म्हणणार आहेत, गुन्हा नाही दाखल करणार? गुन्हा दाखल झाला, कोर्टामध्ये गेलं. गिल साहेबांचा एकाच वाक्यात डिफेन्स होता, 95 खाली, सेक्शन 95 खाली हा ट्रिफलिंग ऍक्ट आहे, किरकोळ आहे, याच्यासाठी सरकारी वेळ द्यायची गरज नाहीये. 40 आयपीएस ऑफिसर्स तिथे असताना मी ह्या बाईला हात लावेल का? मला अक्कल नाही का तेवढी की कुठे बाईची छेड काढावी? मला जर काढायची असतं तर मी तिला कॉर्नर करून केलं असतं. माझा नुसता हात ठेवला, ते पण चालू मीटिंग मध्ये मी हात ठेवलेला आहे. ट्रायल कोर्टाने त्यांना सोडून दिलं, ऍक्विट केलं. मॅडमनी हायकोर्टात अपील केलं की नाही, माझ्या हातावर हात ठेवला, मला अनकम्फर्टेबल फील झालं, तिथे गुन्हा झालाच पाहिजे. हायकोर्टाने पण सोडून दिलं. मॅडमने सुप्रीम कोर्टात अपील केलं. सुप्रीम कोर्टात अपील केल्यावर इट वॉज मोर दॅन इगो फाईट झाली होती. आणि गिल साहेबांना गॅरंटी होती सुप्रीम कोर्ट मला सोडणार. हे असं हातावर हात लागला आणि काय 2 वर्षाची शिक्षा होते, तर असं कसं शक्य? निम्मा भारत जेलमध्ये जाईल, असं होऊ शकत नाही. त्यांनी ज्या दिवशी वर्डिक्ट होतं, ज्या दिवशी जजमेंट सांगितलं जाणार होतं, त्या दिवशी सुप्रीम कोर्टाच्या बाहेरून सगळे ढोल ताशे आणून ठेवले होते की मी कसा जिंकेल आणि तुला कसा हरवेल आणि मी बघच आता कसं. फॉर्च्युनेटली, भारताच्या फॉर्च्युनेटसाठी सुप्रीम कोर्टाने त्यांना 2 वर्षाची शिक्षा आणि 5 लाख रुपये दंड सुनावला. असा हात लागू शकत नाही. तुम्ही काम करताना, तुम्ही उद्या म्हणाल मी काम करत होतो, माझ्या हातून काही झालं त्या महिलेला,
असं नाही असू शकत. तुम्ही काही करत असाल, महिलेची जी हे आहे नैतिक मूल्य आहेत ही तुम्ही पाळलीच पाहिजे. नाही होत. अनफॉर्च्युनेटली गुन्हा होत नाही, पण होईल. काळ बदलेल. अजून एक 25-30 वर्षांनी नक्कीच काळ बदलेल आणि सगळीकडून वुमन जो वर्ड आहे तो काढून टाकला जाईल. आणि तो काढून टाकलाच पाहिजे, कारण आज महिला कायच नाही करत. विमान उडवते, गाडी चालवते, प्रिन्सिपल बनते. आज महिला कुठेच कमी नाही. तुमच्या समोर उभं राहून तासभर बोलू शकते, सुप्रीम कोर्टाची जज बनू शकते, सगळं करू शकते. तर मग सगळ्यांसारखी ट्रीटमेंट जेव्हा तुम्ही द्यायला सुरुवात कराल ना महिलांना, तेव्हा कायदा नक्कीच बदलेल. कायद्याला नक्की माहिती आहे की कुठे बदल करायचा आहे. एक दिवशी सती थांबलंच ना. जी सती प्रथा, एखादी महिला सती गेली नाही असं होणारच नाही. लोक तिला दगड मारून मारून टाकायचे. ती सती जाण्यासाठी लोक अख्ख्या गावातून ढोल वाजवायचे, तिची पूजा करायचे. सती म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, की ती मांडीवर डोकं ठेवायचं नवऱ्याचं मेलेल्या आणि त्या चितेला तिला बांधायचं आणि पेटवून द्यायचं. आणि जेव्हा ती पेटायची, आपल्याला भाजलं तर आपण ओरडतो, तिला अख्खं पेटवायचे. तर ती पूर्ण ढोल ताश, ती ओरडणारच ना. अख्खे ढोल ताशे वाजवायचे लोक आजूबाजूने. आणि सती जाणं हे खूप प्रेस्टिजियस होतं तेव्हा. मग अशी जी प्रेस्टिजियस प्रथा होती ती विलियम बेंटिकनी ती बदलली. तुम्हाला माहित असेल इतिहास सतीचा. त्याच्यानंतर जैन लोकांमध्ये संथाल नावाची प्रथा होती. आता एक 4 वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाने गुन्हा दाखल केला, अटेम्प्ट टू मर्डर. 18 वर्षाची मुलगी होती, तिने 64 दिवसांचं फास्टिंग केलं आणि 65व्या दिवशी तिची डेथ झाली. आणि 64 दिवस तिला पूजा करा, तिचं हे करा हे करा, हे खूप प्रेस्टिजियस समजलं जातं. त्या सुप्रीम कोर्टाने सगळ्यांना धरून अटेम्प्ट टू मर्डर केलं. चालणार नाही, बंद करा ही प्रथा. नाही चालणार. मग हाही कायदा बदलेल, पण केव्हा बदलेल? जेव्हा समाज बदलतो, कायदा बदलतो. कायदा बदलतो, ही चेन आहे. त्यामुळे महिलांनी हात लावला तर गुन्हा होईल का? नाही होणार. कारण अजून तरी भारतातली महिला इतकी पण नाही हे झाली की ती एखाद्या पुरुषाला जो अनोळखी आहे, ज्याच्याशी तिचा काही संबंध नाही, त्याला जाऊन हात लावून येईल, त्याला वारंवार हात लावेल. कळलं? एखाद वेळेस आपण बसने येतो, गाडीने येतो, हात लागला, एखाद वेळेस कोर्टही म्हणतो ठीक आहे, पण परत परत तुम्ही तेच करत आहात तर मात्र गुन्हा. त्यामुळे या काळाची गरज तुम्ही हेही समजून घेतलं पाहिजे की एक दिवस तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला तुम्ही नकोसे होणार आहात. आणि ज्या दिवशी हे होईल ते नॉर्मल आहे. ऍक्सेप्ट करा की मी आता नकोय याला. फाईन, स्टेप आउट ऑफ दॅट थिंग. गुन्हे होणार नाहीत. कळलं? समाज कसा आहे, आपल्या समाजात हे सांगितलं जातं की तू मुलगी आहेस ना, सहन कर, काही होत नाही, बोलायचं नाही, तोंड उघडायचं नाही, तू ऐकून घ्यायला शिक. का? मग तुम्ही मुलांना शिकवता बोलू नको, खालच्या आवाजात बोल, मारायचं नाही, मारहाण करायची नाही. इक्विलिब्रियम नाहीये. जेव्हा हे मुलांना पण शिकवलं जाईल, आणि हे या पिढीचं नाहीये, हे जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना शिकवाल ना, तेव्हा कायद्यात बदल होतील. आता तुम्हाला आहे त्याच कायद्याशी ऍडजस्ट करायचंय. त्यामुळे तुम्हाला खूप जाणून बुजून राहावं लागेल. चुकूनही कोणाला हात आपला स्पर्श झाला नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाता, पॉश कायदा इतका डेंजर आहे की तुम्ही समोरासमोर ऑफिसमध्ये क्युबिकल्स लोक बसतात ना, तुम्ही एखाद्या महिलेकडे 14 सेकंद जरी बघितलं तरी गुन्हा होतो. एखाद्या ऑफिसच्या ग्रुपमध्ये किंवा एखाद्या महिलेला रोज ते असतात काही महाभाग, रोज गुड मॉर्निंगचे मेसेज पाठव. कशाला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवतो? तू आवर ना बाबा, मला आवरायचं पडलंय, आवर. नाही, रोज गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट. शपथ, त्या फोन मधून जाऊन मारावं असं वाटतं मला. हे असं तुम्हीही करू नका. आणि तुमच्या बरोबर होत असेल तर शहाणपणा करून सांगायला जाऊ नका मला हे आवडत नाहीये. इग्नोर करायला शिका.
इग्नोरन्स इज द बेस्ट पॉलिसी इन टुडेज डेज. इग्नोर करा. 100 पैकी 90 गोष्टी इग्नोर करा. प्रत्येक ठिकाणी त्या खोडून काढलं पाहिजे असं नाही. हा, पण अन्याय होत असेल तर नक्की बोला. अन्यायाला बोलणं हे योग्य आहे. अन्याय सहन करणारा मोठा आरोपी असतो अन्याय करणाऱ्यापेक्षा. आणि वेळेत तोंड उघडलं पाहिजे. त्यानंतर हे तर झालं ऑफिसेसमध्ये, महिलांच्या बाजूचे कायदे, घरामध्ये आपण बघितलं, बरोबर. आता लग्नानंतरचा कायदा बघू. 5 मिनिटं बघू आणि मग मी थांबते. तुम्हाला ओव्हरडोस पण नको, पचलं पण पाहिजे. लग्नानंतर जर त्या लग्नामध्ये हॅरॅसमेंट असेल, जबरदस्ती असेल, भीती असेल, सततचा तणाव असेल, तर ह्याला लग्न म्हणत नाहीत. डिवोर्स घेणं हे फेल्युअर नाही. चुकीच्या व्यक्तीबरोबर आयुष्य काढणं हे फेल्युअर आहे. जन्म एकदाच मिळणार आहे तुम्हाला, मग तो कुणाच्या लाथाबुक्क्या खाण्यासाठी वाया घालवण्याची गरज नाहीये. तो फिनिक्स पक्षी कसा उडतो तसं चुकीच्या नात्यात जरी असाल तरी उडण्याची ताकद ठेवा. ठीक आहे, चुकीचं आहे, माझ्या आयुष्यात रॉंग झालं, आय हॅव गिव्हन माय 100% इन फॉर दॅट थिंग. आता नाही होते ना, बाजूला सरकलं पाहिजे. जे कराल ते 100% करा. आत्ताचे दिवस करिअर करायचे आहेत. तुम्ही एक दिवस तुमच्या करिअर पासून, फोकस पासून हटला, तुम्ही समाजापासून, तुमच्या बरोबरीच्या मुलांपासून, तुमच्या कॉम्पिटिशन मधून एक पाऊल मागे आलात. रोज तुम्ही विचारलं पाहिजे स्वतःला की मी अजून काय केलं पाहिजे, मी काय केलं म्हणजे मी पैसे कमवू शकतो. फायनल फाईट कशाची आहे? पैसे कमवण्याची. तुम्ही जी डिग्री घेताय, तुम्हाला काय वाटतं या डिग्रीने तुम्हाला पैसे मिळतील? युअर डिग्री कॅन ओपन व्हेरियस डोअर्स ऑफ अपॉर्च्युनिटी, पण तुमचं हार्डवर्क, तुमची कन्सिस्टन्सी, तुमचे स्किल्स विल कीप यू इनसाइड दोज डोअर्स. नाहीतर तुम्ही फेकले जाल बाहेर, कळलं? त्याच्यामुळे तुमचे स्किल्स अपग्रेड करा, कन्सिस्टन्सी वाढवा, चुकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. हे प्रेम, लग्न, नाती गोती हे सगळं हेच असतं आयुष्यात. काय मॅडम? त्यामुळे हे वय शिक्षणाचं आहे. पुढच्या आयुष्यात, आमच्या आयुष्यात कोणी म्हणत नाही जा कॉलेजला आणि तू आता ही एक डिग्री कर. नाही करू शकत. हेच तुमचं वय शिक्षणाचं आहे. एक एक मिनिट शिक्षणाला द्या, कळलं?